प्रश्न निर्माण करण्याचं काम या शासनाच्या कृतीतूनच झालेलं आहे ना। आज जर परदेशामध्ये जर हे कांदा गेला असता तर मग इकडच्या जे बाजारामध्ये जे व्यापाऱ्यांना आज कोणी येत नाही शेतकऱ्यांचा कांदा घ्यायला, ती परिस्थिती राहिली नसती। मोठ्या प्रमाणावरती कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव हे कडकडणारच आहेत। मग ह्याला तुम्ही जर हमी भाव देण्याची जर भूमिका घेतली असेल, का नाही खरेदी करत तुम्ही लोक? एवढंच नाही तर मी मागणी केली होती पणन मंत्र्यांना की हे कांदा तुम्ही जे इकडे सडणार आहे त्यावरती तुम्ही काय करणार आहात, तर त्यावेळी तुम्ही त्यांना आम्ही नुकसान भरपाई देऊ। तुम्ही नुकसान भरपाई तर लांबच राहिली, अनुदान तर लांबच राहिलं, पण तुम्ही या प्रश्नाच्या बाबतीत चर्चाही करायला तयार नाही। आंदोलन व्हायच्या 1-2 दिवस अगोदर तुम्ही हमी भावाच्या मध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली। मग तुम्ही वाढ केली आहे ना, का नाही त्या भावाने पण तुम्ही खरेदी करता? शेतकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे क्विंटलला 2400 रुपये मिळाले पाहिजे। 24 रुपये आपल्याला हे भाव दर तुम्ही दिली पाहिजे। आज ते दर न मिळाल्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे। त्याची सुरुवात संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी केली, काल चांदवड नाशिकला झालं, आणि मूळ तर हा तालुका आंबेगाव असेल, चाकण असेल किंवा खेड आळंदी असेल, हा मुळात तालुकाच हा कांद्यावरती निर्माण होत असताना याची व्याप्ती ही इतर जिल्ह्यांमध्ये आणि राज्यामध्ये वाढलेली आहे। तर तुम्ही ह्यांना जर सुरक्षित ठेवणार नसेल तर कशाला कोण पीक लावणार आहे पुढच्या वर्षी? परत दुसरा तो पीक बदली करेल। आणि म्हणून या सर्व मागणीच्या बाबतीत आज दिशा ठरवण्यासाठीच आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी आणि संघटना एकत्रित रीतीने घेऊन दिशा ठरवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि हा प्रश्न निवळ फक्त एक दिवसाचा आंदोलनापुरता नाही, सभागृहामध्ये तर मांडू वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून पण देखील विरोध केल्याशिवाय राहणार। शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी ही बैठक घेतली, मात्र या बैठकीमध्ये हेवेदावे काढत वाद निर्माण झाला। हा वाद जर निर्माण झाला तर शेतकऱ्याचे प्रश्न खरंच मांडले जातील? हे काय असते, अनेक वेळा चर्चेच्या माध्यमातून किंवा काही गोष्टी होत असतात, पण मला असं वाटते शेवट चांगलं झालं ना। तुमच्याबरोबर आता आम्ही सर्वजण एकजुटीने आहोत, एक मुखाने आहेत, एक आवाजाने चाललेले आहोत। आमचं तर म्हणणं असं आहे की जे या बैठकीला आले नाही त्यांच्याबद्दलची चर्चा करा। खरं तर ही काय बैठक आहे, ही काय राजकीय पक्षाची नव्हती, ही बैठक ही संघटना आणि सर्व शेतकऱ्यांनी होती। मला तर आनंद झाला असता आजी माजींनी पण यायला पाहिजे होतं, जे सरकारमध्ये त्यांनी येऊन सांगायला पाहिजे होतं सरकारची ही भूमिका आहे, आम्ही सरकारशी हे बोलू। मला असं वाटते त्यांच्याकडे पण लक्ष देण्याचं काम केलं पाहिजे। फक्त घरी बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, रस्त्यावर उतरूनच सरकारला जागा करावा लागेल। यासाठी इतर आले असते तरी देखील आम्ही स्वागत केलं असतं। बहुत जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला तळपत्या उन्हात बसलेले नाही, आम्ही तर वाट बघतोय की जे आमदारांनी जाहीर केला होता की जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर मी आमदारकी सोडून देईन। काल मंत्र्यांकडे गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की जरांगेजींची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही एका बाजूला कुणबीचा दाखला देत असताना दुसऱ्या बाजूला मराठाचा दाखला देत असताना दोन्ही जे जातींनी जे विवाह होणार आहेत त्याच्याबद्दलची कुठेही स्पष्टता नाही आहे। आणि आम्ही वारंवार सांगत होतो की ही फसवण्याचं काम चाललेलं आहे, हा GRच चुकीचा आहे, ते त्यांच्या लक्षात आता आलेलं आहेत। आणि मला असं वाटते म्हणूनच ते आंदोलनासाठी झालेले आहेत। त्यांची आंदोलनाची दिशा पुढच्या काळामध्ये कुठच्या दिशेने जाते हे बघून पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची भूमिका ठेवू। एक बाजूनी मनधरणी केली जाते त्यांची, ही मनधरणी यशस्वी होईल असं वाटतं? नाही, मनधरणी नाही, त्यांना परत बगळ देण्याचं काम होतं आहे। आणि आता तरी जरांगेंनी फसू नये, ही शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन काही लोकांनी आश्वासन दिलं होतं, आज ते त्या विषयावर बोलत नाही। त्यांचे कोण प्रतिनिधी पण जाऊन त्यांना भेटायला तयार होत नाही आहे। आज भारतीय जनता पार्टीकडनं शिष्टमंडळ जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत। असो, चांगलं आहे, याच्यातून मार्ग निघालाच पाहिजे, पण मुळातच GR हे तुम्ही देऊ शकत नाही हे आम्ही त्यावेळी बोलत होतो। आणि दिलं आहे तर तुम्ही कुठच्या आधारावर दिलेलं हे सभागृहाला सांगा। त्यावेळी तर लोकांनी सत्कार करून घेतले, घोषणा करून घेतल्या, मोठमोठे जाहिराती केल्या, पण आज दुर्दैवाने जरांगेंवरती ही वेळ येते म्हणून त्यांनी परत फसू नये। त्यांचा जो निर्णय किंवा घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे, मात्र मराठा समाजाला न्याय मिळाली पाहिजे, जो वंचित असलेल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे। पुण्यामध्ये दारू 16 जणांचा आता मी आज खरं तर बाबाजी काळेंना सातवादन भेट देण्यासाठी आलो होतो, पण कांद्यांचा हा प्रश्न अत्यंत जटिल झाल्यामुळे त्यांनी विनंती केली म्हणून मी या आंदोलनामध्ये पण सहभागी होत असताना मी आता पिंपरी चिंचवडमध्ये जे 12 दुर्दैवी मृत्युमुखी झालेले आहेत आणि विशेषतः हडपसरमध्ये आमच्या गटनेत्यांनी SP आणि CP आणि DCPला तक्रार केली होती की अशा प्रकारे गावठी ही दारू बनवली जाते, ड्रग्सचा अड्डा झालेला आहे, पण कुठचीही कारवाई झाली नाही। आता कारवाई करतायत, ह्याला पूर्ण रीतीने शासनाचा नेक्सेस असल्याशिवाय हे दारूच्या भट्ट्या चालत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे। म्हणून या बाबतीतली पिंपरी चिंचवड आयुक्त असतील, पुणे आयुक्त असतील, यांना आम्ही जाब विधानसभामध्ये आणि परिषदमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही। आज त्यांच्या कुटुंबांना सातवदन भेट करण्यासाठी इकडनं मी नंतर तिकडे जाणार आहे।
भाऊ, खरं तर विषारी दारूमध्ये सर्वसामान्य आणि कामगार वर्ग हाच प्रामुख्याने दिसतो, हाच कुठंतरी भरडला जातो. ही मुळातच अशी आहे ना, कारण एक तर लोक माध्यमातून त्यांना जागृती व्हायला पाहिजे आणि मुळामध्येच तुमची मूळ असलेली जी अधिकृत देशी जी दारू आहे ती महाग झालेली आहे. हे छोटे छोटे पाकिटामध्ये करून करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे मुंबईमध्ये वाढत जातो, मुंबईत बंद झाली, आता परत हे पुण्यामध्ये सुरू झालेले आहेत आणि पुन्हा आता हा आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होत असताना अशा प्रकारे अनधिकृत कामासाठी मोठ्या प्रमाणावरती एक व्यासपीठ तयार झालेलं आहे. हे दुर्दैवी आहे.